मी गणेश दिवेकर, रामराम महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। मी आत्ता आहे दौंड तालुक्यामधील केडगाव या ठिकाणी। या केडगावमध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर दिंडी प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी बाल संस्कार शिबिर घेण्यात येते। हे बाल संस्कार शिबिर यावर्षीही घेण्यात येणार आहे। हे शिबिर वार सोमवार दिनांक 5 तारखेला चालू होऊन ते 14 तारखेपर्यंत चालणार शिबिर आहे। तरी आपण या शिबिराची संपूर्ण माहिती घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। आपण या शिबिराचे जे आयोजक आहेत या आयोजकांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर 2 मिनिटं आपण जरा आयोजकांशी बोलूयात। आपण आता संयोजकांशी बातचीत करणार आहे। तर आपण प्रथमतः विचारूयात की हे जे प्रतिष्ठान आहे किंवा ही जी दिंडी आहे या संदर्भात थोडीशी एक माहिती सांगा आम्हाला थोडी। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर दिंडीची स्थापना आदरणीय नोरटे दादा व सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने 2012 साली सुरू करण्यात आली। त्यावेळी दिंडीचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्तीपरायण महादेव महाराज गर्दडे व उपाध्यक्ष कैलासवासी हरिभक्तीपरायण काका महाराज टेंगले हे दिंडीचं सर्व काम पाहत होते। आणि त्यानंतर आमची दिंडी केडगाव ते देहू आणि देहू ते पंढरपूर अशी गेली 14 वर्ष अविरत अखंडपणे चालू आहे। या बाल संस्कार शिबिराचे आयोजन करावे असे आपल्याला का वाटले बरं? ग्रामीण भागातील मुलांना आध्यात्मिक शिक्षणाबरोबरच वारकरी शिक्षण आणि इतरही ज्ञान प्राप्त व्हावे याकरिता आज सध्या अशा बालसंस्कार शिबिरांची गरज आहे। म्हणून या ठिकाणी बालसंस्कार शिबिराचे आयोजन सर्व संचालक मंडळ आणि दिंडीच्या सर्व सभासदांच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे। या शिबिराची प्रेरणा आपल्याला कोणापासून मिळाली? खरं तर 2001-2002च्या दरम्यान आम्ही आळंदी या ठिकाणी हरिभक्तीपरायण दिनकर महाराज देवडकर यांच्याकडे बोरीपारदी आणि परिसरातील अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी शिबिरासाठी पाठवत होतो। आणि त्यामध्ये जे विद्यार्थी जात होते आज ते विद्यार्थी सगळे पूर्णपणे आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करून आपापला प्रपंच अगदी व्यवस्थित करत आहेत। त्यामुळे आम्हाला असे वाटले की जर मुलं शिबिरामध्ये जात असतील आणि त्यांचं जीवन अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू असेल तर आपणही या ठिकाणी हे बालसंस्कार शिबिर भरवून भविष्यात चांगली एक पिढी निर्माण करावी, एक पिढी घडावी यासाठी आम्ही हा प्रयत्न करतोय। आणि त्याची प्रेरणा खरं तर हरिभक्तीपरायण माधवजी महाराज रसाळ, गुरुवैर्य आदिनाथजी सटले गुरुजी आळंदी आणि हरिभक्तीपरायण दिनकर महाराज देवडकर यांच्यापासून मिळालेली आहे। खरोखरच आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा जो काय ग्रामीण एरियामध्ये उपक्रम आपण सर्वांनी मिळून सर्वांच्या प्रेरणेने जो काय चालू केलेला आहे तो खरंच कौतुकास्पद आहे। आपल्या या शिबिरामध्ये प्रामुख्याने कोणकोणते विषय शिकवले जातात? खरं तर शिबिरामध्ये आध्यात्मिक ज्ञान, त्याच्यामध्ये गीता संहिता, हरिपाठ, पावल्या, भजन आणि श्लोक हे शिकवले जाते। संगीतमध्ये हार्मोनियम, गायन, तबला आणि पखावज शिकवले जाते। योगा, त्यामध्ये सूर्यनमस्कार आणि प्राणायाम शिकवले जाते। नृत्यामध्ये झुंबा डान्स, वेस्टर्न डान्स, चित्रकला, संभाषण कौशल्य, कथाकथन, करिअर मार्गदर्शन। खेळामध्ये क्रिकेट, व्हॉलीबॉल, फुटबॉल, कुस्ती, कबड्डी, आट्यापाट्या इत्यादी खेळ या ठिकाणी घेतले जातात। तसेच मर्दानी खेळामध्ये लाठीकाठी, दांडपट्टा शिकवला जातो। साहसी खेळामध्ये ट्रेकिंग, स्विमिंग, कराटे हे विषय घेतले जातात। आणि मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता व्यक्तिमत्व विकास हा विषय या ठिकाणी शिकवला जातो। या आपल्या शिबिराला प्रामुख्याने मार्गदर्शक म्हणून कोण कोण या शिबिराच्या कालावधीमध्ये आपल्याला मिळतात किंवा कोणाकोणाचं मार्गदर्शन आपल्याला या शिबिराच्या कालावधीमध्ये मिळतं? खरं तर या ठिकाणी अनेक मंडळींचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळत असतं। अनेक वक्ते या ठिकाणी येऊन आपले विचार मांडत असतात। त्यामध्ये प्रामुख्याने खेळाचं शिक्षण जर कुणी घेत असेल तर ते आमचे आदरणीय मानेसर या ठिकाणी खेळाचं शिक्षण घेत असतात। खेळामध्ये मानेसर काय काय घेतात ते स्वतः सांगतील। नमस्कार। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
प्रतिष्ठान यांच्या वतीने जे बालसंस्कार शिबिर आयोजित केलं जातं, त्या शिबिरामध्ये खेळाचं सर्व मार्गदर्शन मी व माझे विद्यार्थी या ठिकाणी देत असतो. यामध्ये खरं पाहता शारीरिक आणि मानसिक गुणवत्ता पाहून एक तालुका पातळीवरचंच नाही तर राष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावा हा हेतू या पाठीमागं ठेवून आम्ही या ठिकाणी ॲथलेटिक्सपासून तर सांघिक खेळापर्यंत सर्व खेळ या ठिकाणी शिकवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत असतो. खरोखरच अतिशय सुंदर उपक्रम आणि उत्कृष्ट खेळाडू निर्माण व्हावेत अशा प्रकारचं काम आपण आपल्या पंचकृषीमध्ये ग्रामीण एरियामध्ये आपण करत आहात. या शिबिराचा दिनक्रम कसा असतो, म्हणजे सकाळी जे विद्यार्थी येतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत या विद्यार्थ्यांचा साधारणपणे दिनक्रम कसा चालतो? दिनक्रम सकाळी 5:30 वाजता मुले उठली जातात. एक व्हिसल होते, त्या व्हिसलवरती सर्व मुले उठतात. आपला स्नान संध्या उरकून 6:30 वाजता प्रार्थना सुरू होते. प्रार्थना झाल्यानंतर रनिंग होते. रनिंग झाल्यानंतर या ठिकाणी योगा किंवा जे काही व्यायामाचे प्रकार असतील ते घेतले जातात. त्यानंतर 8:30 वाजता नाश्त्याला सुट्टी होते. नाश्ता झाल्यानंतर 9 वाजता या हॉलमध्ये विद्यार्थी एकत्र केले जातात आणि त्याच्यानंतर त्यांना संगीताचे धडे दिले जातात. त्यानंतर चित्रकला, सुविचार, अनेक पद्धतीचे विषय या ठिकाणी घेतले जातात. दुपारी 12 वाजेपर्यंत हे सगळे क्लास चालतात. 12 वाजता सुट्टी होते जेवणासाठी. 12 ते 3 या दरम्यान त्यांना सुट्टी दिली जाते. 3 वाजता परत आपले क्लासेस सुरू होतात. ते 5 वाजेपर्यंत क्लासेस चालतात आणि 5 वाजता खेळाची सुट्टी होते. मग 5 ते 6 या 1 तासामध्ये त्यांच्याकडून विविध प्रकारचे खेळ या ठिकाणी घेतले जातात. 6 ते 7 या वेळामध्ये त्यांना फ्रेश होण्यासाठी सुट्टी दिली जाते आणि 7 वाजता या ठिकाणी हरिपाठ घेतला जातो, पावल्या खेळल्या जातात, भजन केलं जातं, श्लोक त्यांच्याकडून वधवून घेतले जातात आणि मग त्यानंतर जेवणाची सुट्टी होते. जेवण केल्यानंतर मग मुले या ठिकाणी परत आरामाला येतात आणि शेवटी झोपायच्या अगोदर एक त्यांना सुविचार दिला जातो. अशा पद्धतीचा दिनक्रम आमचा या शिबिराच्या दरम्यान असतो. यामध्ये प्रामुख्याने आपण या ठिकाणी शिबिर घेतोय. शिबिरामध्ये 100, 150, 200 जे काही विद्यार्थी येत असतील, जसं गेल्या वर्षी आपण शिबिर घेतलं त्याचा अनुभव आपल्या पाठीशी तर आहेच आहे, परंतु या ठिकाणी या मुलांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था कशा प्रकारे केली जाते? या ठिकाणी आपण मुले आणि मुली अशा दोन्ही 10 ते 16 या वयोगटातील विद्यार्थ्यांची सोय करतो. यामध्ये मुलांची स्वतंत्र व्यवस्था आणि मुलींची स्वतंत्र व्यवस्था या ठिकाणी केली जाते. मुलींचं वॉशरूम स्वतंत्र आहे आणि त्यांना या ठिकाणी अगदी सर्व व्यवस्था या ठिकाणी त्यांची झोपण्याची सुद्धा केली जाते. त्यानंतर जेवणाची व्यवस्था या ठिकाणी आपलं घरगुती जेवण असतं. आपण आचारी या ठिकाणी लावलेला असतो आणि आचार्य करून आपण या ठिकाणी घरगुती जेवण सकाळी त्यांना चहा दिला जातो, दूध दिलं जातं, नाश्ता दिला जातो, दुपारी जेवण, संध्याकाळी परत 5 वाजता त्यांना अल्पोपहार दिला जातो, संध्याकाळी परत त्यांना जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केली जाते. अशा पद्धतीचं व्यवस्थापन या ठिकाणी पार पडतं आणि हे सर्व करताना दिंडीतील सर्वच संचालक मंडळ असेल, दिंडीतील सर्वच सभासद मंडळी असतील, परिसरातील अनेक मंडळी या ठिकाणी येऊन या सर्व कार्याला सहकार्य करत असतात. खरोखरच एकदम जो आपण युनिटीने जे काम करायचं म्हटलं ना, की कशा प्रकारे काम केलं जातं याचा प्रत्यक्ष मूर्तिमंत उदाहरण जर पाहायचं म्हटलं तर खरं तुमच्या जे काही सहकारी आहेत, जे काही तुमचं संचालक मंडळ आहे, जे प्रतिष्ठानमधली जे काही इतर सभासद लोक आहेत, हे ज्या प्रकारे काम करतायत, खेळीमेळीने एकत्र येऊन जशा प्रकारे उपक्रम चालवतायत आणि जो उपक्रम पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत, त्याबद्दल मी सर्व संचालक मंडळाचं प्रथमतः आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या शिबिरासाठी आपण साधारणपणे किती शुल्क आकारणी करतो का फ्रीमध्ये आपण येणाऱ्या विद्यार्थ्यांना हे शिबिर हे करून देतो? खरं तर आमचा मानस आहे की भविष्यात सुद्धा फ्रीमध्ये शिक्षण देण्याचा आमचा प्रयास राहील, परंतु आमची आताशी सुरुवात आहे. गेल्या वर्षी आम्ही नाममात्र 500 रुपये फी ठेवली होती. गेल्या वर्षी अनेक दानशूर दात्यांनी आम्हाला सहकार्य केलं, त्यामुळे शिबिर आम्हाला संपन्न करता आलं आणि काही दिंडीच्या माध्यमातून आम्हाला तो खर्च उचलता आला. परंतु आम्ही एक टेंटेटिव्हली खर्च काढला तर तो खर्च जास्त होतो, परंतु कमी खर्चामध्ये विद्यार्थ्यांना कसं शिक्षण देता येईल याकरिता आम्ही चालू वर्षी 1500 रुपये ही नाममात्र फी ठेवलेली आहे
अनेक अन्नदात्यांनी या ठिकाणी अन्नदान केलेलं आहे. काही मंडळींनी आपल्याला सहकार्य करण्याचं ठरवलेलं आहे. त्यामध्ये काही मंडपवाले असतील, अनेक विविध प्रकारचे शिक्षक असतील, काही संघटना आहेत, त्यांनी मदत करण्याचं ठरवल्यामुळे आम्ही हे शिबिर कमी पैशामध्ये या ठिकाणी संपन्न करत आहोत. खरोखरच ज्या पद्धतीने ग्रामीण एरियातील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट अशा प्रकारचं शिक्षण, अशा प्रकारचं मार्गदर्शन या 10 दिवसाच्या शिबिरामध्ये या प्रतिष्ठानच्या वतीने, या सर्व आपल्या बांधवांच्या वतीने केलं जाते, त्याचा जास्तीत जास्त लाभ ग्रामीण एरियातील आपल्या पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांनी घ्यावा. पालकांनीही या कार्याची खरंच दखल घ्यावी. अशा प्रकारचं कार्य हे सर्वजण मिळून करतायत, तर यांच्या पाठीशी सर्वांनी उभं राहणं गरजेचं आहे. मी गणेश दिवेकर, रामराम महाराष्ट्र न्यूज, दौंड.